मित्रांनो, मनी प्लॅनच्या आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं खूप सारं स्वागत आहे. मित्रांनो, जर मी तुमच्यापैकी 10 लोकांना विचारलं की तुमच्यापैकी किती लोक SIP करत आहेत किंवा म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक करत आहेत, तर कदाचित तुमच्यापैकी 2 किंवा 4 लोकांचे हात हे वरती असणार आहे. याचं कारण म्हणजे गेल्या काही वर्षांमध्ये SIP ची जी पॉप्युलरिटी वाढलेली आहे, त्याच्यामागे बरेच साऱ्या गोष्टी आहेत. त्याच्यामध्ये आपण असं म्हणू शकतो की हे काय होतं, जेव्हा फिक्स डिपॉझिट किंवा रिकरिंग डिपॉझिट, पोस्टल सेव्हिंग हे खूप जास्त प्रमाणामध्ये लोकांचे फेवरेट गुंतवणुकीचे पर्याय होते. आणि जसजसं जे फिक्स रिटर्न देणारे वस्तू आहेत, FD आहे, याच्यामध्ये व्याज जसं कमी होत गेलं तस तसं या ज्या फिक्स रिटर्न देणाऱ्या ज्या वस्तू आहेत किंवा प्रॉडक्ट्स आहेत किंवा पर्याय आहेत, त्यांची पॉप्युलरिटी हळूहळू कमी होत गेली. आणि त्या दरम्यान जसं म्युच्युअल फंड मध्ये जे काही लोकांनी आधी जुन्या काळात गुंतवणूक केलेली असेल, तर त्यांना जो मिळालेला परफॉर्मन्स आहे किंवा त्यांना जे रिटर्न त्यांनी अनुभवले, खास करून कोरोना नंतर त्यांना जी परतावा किंवा रिटर्न मध्ये जी वाढ दिसलेली आहे, त्यांची जी काही संपत्ती निर्माण झालेली आहे, तर ते एक मुख्य कारण आहे की SIP किंवा म्युच्युअल फंड हे सध्याच्या काळामध्ये खूप चांगल्या प्रमाणामध्ये पॉप्युलर झालेले आहेत. आणि याचंच मुख्य काय म्हणतात, याचं तुम्हाला प्रत्यय तिथे येईल तर सध्या जे काही म्युच्युअल फंड दर महिन्याला SIP आपल्या देशामध्ये साधारण 10-12 करोड लोक जे गुंतवणूक करत आहेत SIP द्वारे, तर ती जी रक्कम आहे दर महिन्याला साधारणपणे 22 ते 25 हजार करोडच्या आसपास ही गुंतवली जात आहे म्युच्युअल फंडच्या SIP द्वारे. तर तुम्ही समजू शकता की हे पर्याय जो आहे हा किती जास्त पॉप्युलर आहे. आणि जे आपण SIP ची गोष्ट करतोय, जे लोक लमसम टाकत आहेत, ती अमाऊंट आणि ती फिगर आपण इथे पकडलेली नाहीये. तर तुम्ही समजू शकता की किती मोठ्या प्रमाणामध्ये सध्या म्युच्युअल फंडची पॉप्युलरिटी आहे. तर अशा परिस्थितीत म्युच्युअल फंडचे जे काही कंपन्या आहेत, ते लोकांची गरज समजून किंवा लोकांना कोणत्या गोष्टींमध्ये जास्त चांगली पर्याय देऊ शकतील किंवा कोणत्या पर्यायामुळे लोकांना त्यांचे जे काही आर्थिक उद्दिष्ट आहे ते पूर्ण करण्यामध्ये मदत मिळेल, असे वेगवेगळ्या प्रकारचे पर्याय हे नवनवीन पर्याय तुमच्या समोर कदाचित येत असेल किंवा तुम्ही त्या पर्यायांबद्दल ऐकलं असेल. तर जसं मी तुम्हाला सांगितलं, तुमच्यापैकी बरेच जण जुने निवेशक असतील, जुने इन्व्हेस्टर असतील, ज्यांनी म्युच्युअल फंड मध्ये खूप आधी गुंतवणूक केलेली आहे, पण तरी सुद्धा असे बरेचसे पर्याय असतील ज्याबद्दल आपल्याला क्लिअरली माहिती नाही किंवा काही गोष्टी अर्ध्या माहितीत, काही गोष्टी पूर्ण माहिती नाहीये. तर अशा समजांना अनुसरून किंवा अशा गोष्टींना अनुसरून आजचा व्हिडिओ मी तुमच्या समोर आणलेला आहे. याच्यामध्ये आपण एका विशिष्ट पर्यायाबद्दल जाणून घेणार आहोत. हा पर्याय असा आहे की जेणेकरून तुमचं जे आर्थिक उद्दिष्ट आहे ते लवकर लवकर कसे पूर्ण करता येईल ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये समजायला मिळेल. तर चला व्हिडिओ सुरुवात करूया मराठी म्हणीचा आजचा एपिसोड. मित्रांनो, तुमच्यापैकी ज्या लोकांनी SIP सुरू केलेली असेल किंवा म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक करत असाल, तर ते करण्यामागे तुमचे कदाचित 2 मुख्य उद्देश असू शकतात. एक म्हणजे की आपल्याला संपत्ती निर्माण करायची असेल. जसं तुम्ही ऐकलं असेल आणि पाहिलं पण असेल आणि कदाचित तुमच्यापैकी काही लोकांचा तो अनुभव पण असेल की म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक केल्यानंतर चांगल्या प्रमाणामध्ये संपत्ती निर्मितीची शक्यता ही जास्त आहे. तर कदाचित तुमच्यापैकी काही लोकांनी संपत्ती निर्माण करण्यासाठी गुंतवणूक केलेली असेल किंवा काही लोकांनी प्रत्येकाचे काही आर्थिक उद्दिष्ट असतात, तसे तुमचे काही आर्थिक उद्दिष्ट असतील जे तुम्हाला पूर्ण करायचे असते आणि त्या गोष्टींसाठी तुम्ही म्युच्युअल फंड मध्ये किंवा SIP मध्ये गुंतवणूक केलेली असते. तर आता हे आर्थिक उद्देश जे आपण म्हणतोय, ते आर्थिक उद्देश म्हणजे नक्की काय आहे? तर उदाहरण द्यायचं झालं तर मुलांचं शिक्षण आहे किंवा मुलांचं लग्न आहे, किंवा तुम्हाला समजा एखादं नवीन घर घ्यायचं आहे किंवा तुम्हाला नवीन कार घ्यायची आहे किंवा तुम्हाला स्वतःचा नवीन काही बिझनेस सुरू करायचा आहे किंवा अगदी तुम्हाला तुमच्या स्वतःच्या रिटायरमेंटसाठी एक चांगला फंड निर्माण करायचा, जेणेकरून तुमचं रिटायरमेंट जे आहे ते तुम्ही तुमच्या हिशोबाने जगू शकाल आणि तुम्हाला जे हवंय रिटायरमेंट नंतर करायची जी काही इच्छा आहे, तुमचे छंद असतील, हॉबीज असतील, तर ते तुम्ही तुमच्या मनाप्रमाणे करू शकाल कारण तुमच्याकडे तो फंड असणार आहे. तर हे जे काही आर्थिक उद्दिष्ट आहे हे पूर्ण करण्यासाठी आपल्यापैकी बऱ्याच लोकांनी SIP मध्ये गुंतवणूक केली असेल. आता होतं कसं आहे की समजा तुम्ही मुलाच्या शिक्षणाचं काही प्लॅनिंग केलेलं असेल, तर आज समजा तुमच्या मुलाचं वय 10 वर्ष आहे आणि 20 वर्षांनी तुम्हाला
त्याच्या उच्च शिक्षणासाठी काही फंड लागणार आहे. म्हणून तुम्ही आज ती SIP सुरुवात केलेली. त्याचा हा जो टोटल पिरियड आहे हा 10 वर्षांचा पिरियड आहे. पण आता होतं कसं आहे की साहजिकच आहे, गुंतवणुकीचा जो पिरियड आहे हा 10 वर्षाचा असल्यामुळे तो जास्त मोठा वाटू शकतोय. आणि या 10 वर्षांच्या पिरियड नंतर तुमचं जे गोल आहे किंवा आर्थिक उद्दिष्ट आहे ते साध्य होणार. मग अशा परिस्थितीत जर आपल्याला असा काही उपाय भेटला की ज्याच्यामध्ये आपल्याला हे जे काही 10 वर्ष लागणार त्याच्याऐवजी आपल्याला 8च वर्ष लागले किंवा 7च वर्ष लागले, तर मला वाटतं नक्कीच तुमच्यापैकी प्रत्येकाला ते आवडेल आणि तुम्ही नक्कीच त्याच्या पर्यायाचा विचार कराल. तर असा पर्याय काय ते आपण इथे बघणार आहोत. तर इथे जसं आपण लिहिलंय की हाऊ टू अचीव फास्टर गोल्स विथ SIP, ते आपण पुढे बघूया. तर एसआयपी हा शब्द आपण टीव्ही मध्ये, पेपर मध्ये किंवा लोकांच्या तोंडातून किंवा आपल्या फ्रेंडच्या तोंडातून, नातेवाईकांच्या तोंडातून बऱ्याच वेळेस ऐकला असेल. तर सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन, तुमच्यापैकी बरेच जणांना हे हे माहिती असेल आणि बरेच जण असे असतील की त्यांना हे SIP सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन काय आहे ते कदाचित माहिती नसेल. तर याबद्दल थोडंसं मी सांगतो. सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन, आता सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅनचा सर्वात महत्वाची गोष्ट काय तुम्हाला समजायला लागेल की सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन किंवा SIP हे काही फंड नाहीये, हा काही म्युच्युअल फंड नाहीये. पण हा म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणुकीचा एक काय म्हणतात, एक पद्धत आहे, एक टूल आहे, एक मेथड आहे. तर SIP हे म्युच्युअल फंड नाहीये, ही म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक करण्यासाठी ज्या विविध पद्धती आहेत त्यापैकी ही एक पद्धत आहे. आता हिला आपण सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन म्हणतो, तर याच्या मागे काय कारण आहे? तर सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅनच्या म्हणण्यामागे याच्यात मुख्य गोष्टी काय आहे? तर आपण एक सिस्टीम बनवतो. आता ही सिस्टीम जी बनवतोय त्या सिस्टीम मध्ये काय काय आपण बनवतोय किंवा काय काय आपण सेट करतोय, ते म्हणजे सर्वात पहिले आपल्याला कोणत्या स्कीम मध्ये करायची, दुसरी गोष्ट आपल्याला किती रक्कम करायची आहे, तिसरी गोष्ट त्याची फ्रिक्वेन्सी कशी आहे, म्हणजे तुम्हाला महिन्याला करायची आहे, वर्षातून एकदा करायची आहे किंवा 6 महिन्यातून एकदा करायची, ते पण काय त्याची फ्रिक्वेन्सी आपण इथे सेट करतोय. आणि चौथी गोष्ट म्हणजे तारीख आपण ठरवतोय, त्या तारखेला ही आपल्या अकाउंट मधून डेबिट होणार आहे. अशा इकडून या 4 गोष्टी महत्वाच्या आपण सेट करतो, जेणेकरून आपण एक सिस्टीम बनवतो आणि या सिस्टीमद्वारे आपली जी गुंतवणूक आहे ती पुढे सरकते. त्यामुळे याला आपण सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन असं म्हणतो. पैकी ज्यांनी SIP ऑलरेडी केलेली आहे किंवा जे ऑलरेडी SIP करत आहेत त्यांनी हे खूप महत्वाचं काम केलेलं आहे आणि त्याबद्दल त्या सर्व लोकांचे मी अभिनंदन करतोय. कारण याच्या मागे मुख्य कारण काय, आपण नेहमी ऐकतो वाचतो किंवा कदाचित तुम्हाला हे मान्य असेल, एखादी अवघड गोष्ट आहे, समजा आपल्याला माहिती आहे की रोज व्यायाम करणं ही चांगली गोष्ट आहे, चांगली सवय, आणि आपण ठरवत पण असतो आता लवकरच नवीन वर्ष येईल, तर या नवीन वर्षाच्या याच्यामध्ये आपण बरेच काही रिझोल्युशन करत असतो, काही प्रण घेत असतो. पण वास्तविक मध्ये ते प्रण करायला खूप अवघड असतं आणि कदाचित ते पूर्ण होत नाही. तर जे पण रिझोल्युशन आपण ठरवतो की व्यायाम मला करायचा आहे, मी 1 जानेवारी पासून व्यायामाला सुरुवात करणार, पण वास्तविक ही जी सुरुवात आहे ती बरेच वेळेस होत नाही. एकदा सुरुवात झाली की कदाचित बऱ्याच गोष्टी सोप्या होत असतात, पण सुरुवातच होत नाही. आणि त्यामुळे दरवर्षी आपण डिसेंबर मध्ये काहीतरी एक प्रण घेतो किंवा काही रिझोल्युशन करतो, पण प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी ही कधीच होत नाही, कारण ती सुरुवातच होत नाही, स्टार्ट होते. तर तुम्ही ज्या लोकांनी SIP सुरू केली, म्हणजे SIP सुरू करून काही महिने झाले, काही वर्ष झाले, त्यांच्यासाठी ही खूप मोठी अचिव्हमेंट आहे. कारण काय, तर स्टार्ट ही सर्वात महत्वाची आहे आणि ती होणं खूप गरजेचं आहे. तशी पण असतो किती पण रकमेचं जे छोट्या आयनीचं असेल ना, पण सुरुवात होणे गरजेचे आहे. तर ज्यांनी कोणी सुरुवात केलेली असेल त्यांनी माझी खात्री आहे की त्यांनी त्यांच्या आर्थिक उद्दिष्टांच्या पूर्णतेसाठी एक पाऊल पुढे उचललेलं आहे, एक पहिली स्टेप कम्प्लीट केलेली. आता आपल्याला फक्त काय करायचंय, तर आपल्याला एक एक स्टेप पुढे जायचं, सेकंड स्टेप, थर्ड स्टेप, फोर्थ स्टेप, असं पुढे जाऊन कालांतराने आपण आपले जे आर्थिक उद्दिष्ट त्याच्यापर्यंत नक्की पोहोचतात. तर तुम्ही सुरुवात होणं खूप गरजेचं आहे आणि जेवढ्या लवकर सुरुवात कराल तेवढं तुमच्यासाठी ते चांगलं असणार आहे. आता तुम्ही म्हणाल की सर आमची सुरुवात झाली, सगळं झालंय, आता हे बूस्टर डोस किंवा बूस्टर SIP किंवा SIP किंवा म्युच्युअल फंडला बूस्ट कसं करायचं ते आपण इथे बघूया.
तर बूस्टर डोस हा शब्द आपण ऐकला असेल. कोरोनाच्या काळामध्ये आपण बऱ्याच जणांनी बूस्टर डोस घेतला असेल. आणि या बूस्टर डोसचं बेसिक काय म्हणता येईल आपल्याला, बूस्टर डोस काय करू शकतं किंवा ज्या गोष्टी आपण बूस्ट करू शकतो तर त्याच्या मागे काय कारण असतं, तर आपल्याला जे मिळणारे रिझल्ट आहे ते आपण जास्त इम्प्रूव्ह करू शकतोय किंवा जास्त फास्ट करू शकतोय किंवा तो जो परिणाम आहे तो जास्त चांगल्या रीतीने आपण घेऊ शकतो. त्याच्यासाठी आपण ते बूस्टर डोस घेतलेले आहेत. आणि तसंच आपण आपले जे काही आर्थिक उद्दिष्ट आहेत त्या आर्थिक उद्दिष्टांना चांगल्या रीतीने किंवा लवकर आपल्याला जर ते साध्य करायचे तर त्याच्यासाठी आपण हा बूस्टर डोस वापरू शकतो. जसं आपण बघितलं मागच्या उदाहरणामध्ये की आपण 10 वर्षांसाठी काही गुंतवणूक करणार, मुलांच्या शिक्षणासाठी फंड करण्यासाठी आज 10व्या वर्षी आपण सुरू केली आणि 20व्या वर्षी आपल्याला ती रक्कम लागणार आहे. आणि टोटल जो पिरियड आहे हा 10 वर्षांचा आहे. आता या 10 वर्षांच्या जागी जर आपण एसआयपीचं बूस्टर डोस वापरला तर कदाचित हे जे काही उद्दिष्ट आहे ते आपले 8 वर्ष, 7 वर्ष किंवा मे बी कदाचित 6 वर्षांमध्ये पण ते पूर्ण होऊ शकते. आणि अशा रीतीने बूस्टर डोस आपले जे आर्थिक उद्दिष्ट आहे ते लवकर लवकर पूर्ण करण्यासाठी मदत करू शकतं. आता हे बूस्टर डोसचा परिणाम आपण बघितलं की बूस्टर डोसने काय होऊ शकतं. अजून काही बूस्टर डोसचे काय फायदे ते आपण पुढे बघूया. तर बूस्टर डोसचे जे काही फायदे आहेत त्यातले महत्वाचे 5 फायदे आपण इथे बघत आहोत. सर्वात पहिले कंपाऊंडिंग इफेक्ट. याचा अर्थ काय, तर तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी कंपाऊंडिंग इफेक्ट, पॉवर ऑफ कंपाऊंडिंग म्युच्युअल फंड मध्ये कशी काम करते हे सगळं तुम्हाला माहिती असेल आणि तुम्ही ते ऐकलेलं पण असेल. तर जे काही आपण सध्याची एसआयपी आहे याच्यामध्ये समजा तुम्ही एसआयपी सुरू केल्यानंतर तिचा जो परिणाम आहे तो समजा 1 पट जर दिसत असेल नॉर्मल एसआयपी मध्ये, तर हेच जर का आपण तिला बूस्टर केलं किंवा बूस्टर एसआयपी सेट केली तर त्याचा जो परिणाम आहे कदाचित तो 2 पट, 3 पट, 4 पट किंवा 5 पटीने तो परिणाम जो आहे मिळणारा तो वाढू शकतो. आणि हा खूप महत्वाचा फायदा आहे. या फायद्यामुळे आपल्याला काय होतं, तर आपले जे उद्देश आहे किंवा जे आर्थिक उद्दिष्टांचा जो कालावधी आहे तो आपण जवळ आणू शकतोय किंवा कमी करू शकतोय. त्यामुळे पॉवर ऑफ कंपाऊंडिंगला जास्तीत जास्त परिणामकारक बनवण्यासाठी बूस्टर डोस जर दिला तर त्याची परिणामाची क्षमता किंवा त्याचा जो परिणामाचा इफेक्ट आहे तो जास्त चांगला आणि जास्त मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला भेटू शकतो. हा एक महत्वाचा फायदा बूस्टर एसआयपी किंवा आपली गुंतवणूक बूस्ट केल्यामुळे होऊ शकतात. दुसरा जो महत्वाचा जो फायदा आहे की होल्ड परचेसिंग पॉवर. आता एक समजा 2014 आणि 2024 आता आपण 10 वर्षाचा पिरियड बघतोय. समजा 2014 मध्ये दुधाचा अंदाजे रेट समजा 20 रुपये लिटर होता आणि आजचा रेट समजा 60 रुपये लिटर आहे. तर जर तुमची जी एसआयपी आहे ती समजा 1,000 रुपयाची एसआयपी तुम्ही 2014 मध्ये सुरू केली आणि आज 10 वर्ष झाले आणि तरी सुद्धा जर तुमची एसआयपी जी आहे ती 1,000 रुपयांनी सुरू आहे. तर एक तर महत्वाची गोष्ट की ठीक आहे तुम्ही जी 1,000 रुपयाची एसआयपी सुरू केली आहे आणि ती कंटिन्यू ठेवली ही खूप महत्वाची गोष्ट, यात काही शंकाच नाही. पण प्रॉब्लेम कुठे येतो, तर प्रॉब्लेम काय होतो यामध्ये की तुमची जी काही वस्तू घेण्याची जी क्षमता आहे किंवा पर्चेसिंग पॉवर आहे ती जसं काळ पुढे सरकतो ती कमी होत जाणार आहे. का, तर त्या वस्तूची किमती वाढत राहतात. आपण एकेकाळी 100 रुपये दर महिन्याला इंटरनेटचं बिल भरत असेल तर आजच्या तारखेला समजा 600 रुपये किंवा 700 रुपये आपण बिल भरतो. याचा अर्थ वस्तू तर आपल्याला तीच मिळते पण तिचा जो काय म्हणतात तिची जी किंमत आहे ती वाढून गेली. मग अशा परिस्थितीमध्ये जर आपण 1,000 रुपयाची एसआयपी आधी करत होतो ना आज जर आपण 1,000 रुपयाची एसआयपी करत असू तर आपली जी काही जो काही टोटल फंड बनणार आहे त्याची जी पर्चेसिंग पॉवर आहे किंवा त्याची जी खरेदीची जी क्षमता आहे ती कमी झालेली असणार आहे. कारण जी वस्तू आपल्याला घ्यायची तिच्या किमती खूप जास्त वाढलेल्या त्याच्या मागे कारण आहे इन्फ्लेशन. तर हा एक महत्वाचा भाग आहे की आपण जी आपली जी पर्चेसिंग पॉवर आहे तिला होल्ड करू शकतो जर आपण एसआयपी डोस केली. तिसरं महत्वाचं जे कारण आहे जे आपण ऑलरेडी बघितलंय की फास्टर टार्गेट अचिव्हमेंट, की जिथे मला 10 वर्ष लागणार आहे माझं एखाद्या आर्थिक उद्दिष्ट पूर्ण करण्यामध्ये, तिथे जर मला 8च वर्ष लागले तर 2 वर्ष जे मला वाचतायत हे जे 2 वर्ष याच्यासाठी मी एखादं दुसरं उद्दिष्ट सेट करू शकतो आणि ते दुसरं उद्दिष्ट पूर्ण करण्याचा मी प्रयत्न करू शकतो. थोडक्यात मला एक्स्ट्रा टाइम भेटतो आणि त्या टाइमचा मी वापर दुसरं काहीतरी कम्प्लीट करण्यासाठी नक्कीच करू शकतो. हा एक अजून एक महत्वाचा फायदा आहे जो आपल्याला एसआयपी बूस्ट केल्यामुळे मिळू शकतो.
आता त्याचा पुढचा जो फायदा आहे की ऍब्सॉर्ब सरप्लस मनी, याचा अर्थ काय ते आपण समजून घेऊया. आणि हे याचं मागचं जे कारण आहे किंवा याचा अर्थ तुम्हाला समजला की तुमच्या पण लक्षात येईल की काही गोष्टी कदाचित आपल्याला पण बदलायची गरज आहे आणि त्याचा पुढे तुम्ही नक्कीच बदल करून फायदा करून घेऊ शकता. तर ऍब्सॉर्ब सरप्लस मनीचा अर्थ काय? आता मी जर तुम्हाला विचारलं की तुमच्यापैकी किती लोकांचे एकापेक्षा जास्त सेव्हिंग अकाउंट आहे, तर कदाचित माझ्या मते समजा 10 लोक असतील, 10 पैकी जवळपास 7 ते 8 लोकांचं उत्तर येत असणार आहे. जनरली आपल्याकडे काय होतं की एखादं सॅलरी अकाउंट असतं, एखादं अजून काही दुसऱ्या कारणासाठी एखादं अकाउंट असतं किंवा अजून एखादं तिसरं काही अकाउंट असतं कारण तिथे बॅलन्स ते लिमिटेशन कमी आहेत किंवा बॅलन्स कमी ठेवायला लागतो वगैरे वगैरे. तर असे काही कारणं असतील ज्यामुळे आपल्याकडे एकापेक्षा जास्त मल्टिपल सेव्हिंग अकाउंट असू शकतात. आणि सरासरी जर आपण विचार केला तर मागे जे पण बघण्यात आलं होतं की जसे ते जनधन अकाउंटची जी योजना होती त्याच्यामध्ये जे सरासरी ऍव्हरेज जो बॅलन्स बघितला गेला होता तो 5-6 हजार पेक्षा जास्त सरासरी ऍव्हरेज बॅलन्स हा आढळला होता टोटल अकाउंटचा जर ऍव्हरेज विचार केला तर. तसंच आपले तुमचे स्वतःचे तुम्ही अकाउंटचा बॅलन्स जर तुम्ही ऍव्हरेज काढला, त्याला आपण ऍव्हरेज क्वार्टरली बॅलन्स किंवा ऍव्हरेज मंथली बॅलन्स म्हणतो, तो जर तुम्ही बघितला तर तुम्हाला लक्षात येईल. समजा तुमची बँकेला फक्त 5,000 रुपये दर महिन्याला तुम्ही बँक अकाउंट मध्ये मेंटेन ठेवावे कायम, एवढी जर तुमचा बँकेच्या सेव्हिंग अकाउंटचा क्रायटेरिया असेल. पण वास्तविक मध्ये कदाचित असं होऊ शकतं की आपण त्या अकाउंटमध्ये 10,000 किंवा 15,000 किंवा कदाचित 20,000 किंवा मे बी त्याच्यापेक्षा जास्त रक्कम ही आयडल ठेवून असते. आणि ही जी काही आयडल वस्तू आपण ठेवतोय तिचा विशेष काही फायदा नाही. आता तुम्ही म्हणाल सर आम्हाला त्याच्यावरती बँक व्याज देते. आता ते व्याज किती देते हे तुम्हाला माहितीच असेल की सेव्हिंग अकाउंटला आपल्याला व्याज किती मिळतं. बहुतेक जे मॅक्झिमम अकाउंट आहे त्याला व्याज किती दिलं जातं. तर आपल्याला हे मिळणारं जे सेव्हिंग अकाउंटचं व्याज आहे हे किती आहे? 2% ते पण वर्षाला आहे. म्हणजे एका 6 महिन्यांचे 1% आणि 3 महिन्यांचे अर्धा 1% व्याज मिळत आहे. तर तुम्ही विचार करा तुमच्या अकाउंटला 15,000 रुपये बॅलन्स असेल तर अर्धा 1% व्याज किती होऊ शकते? ती रक्कम अगदी खूप क्षुल्लक असणार, निग्लिजिबल असणार आहे. मग आता हा जो काही निग्लिजिबल बॅलन्स आहे त्याचा यूज आपल्याला असं पण काही होत नाहीये. असं काही एक्स्ट्रा फंड आपला आयडल पडलेला आहे त्याला आपण कामाला लावू शकतो. आणि हा एक एस-आय-पी बुस्टरचा महत्वाचा फायदा आपण म्हणू शकतो. हा पुढचा जो फायदा आहे की बिल्ड सेव्हर हॅबिट्स. आता याचा अर्थ काय? याचा अर्थ असा आहे की आता तुमच्यापैकी काही लोकांनी 5 वर्षापूर्वी एस-आय-पी समजा 1,000 रुपयांनी सुरू केली, नंतर त्याने 2,000 रुपये केली, नंतर ती वाढवून 4,000 रुपये केली किंवा 5,000 रुपये केली. तर याचा अर्थ काय होतं? याने होतं काय तर तुमची जी काय म्हणतात बचत करण्याची जी क्षमता आहे ती आपण वाढवतोय किंवा बचत करण्याची जी सवय आहे ती आपण वाढवतोय. आणि ती एका अर्थाने चांगली पण आहे कारण जेवढी आपण जास्त बचत करू तेवढा जास्त आपल्याला एक्स्ट्रा पैसा उपलब्ध असणार आहे काही ना काही गुंतवणूक करायला किंवा कुठे ना कुठे गुंतवणुकीसाठी. त्यामुळे कदाचित आपण उत्पन्न वाढवून पण जास्त गुंतवणूक करू शकतो किंवा आपले जी काही सेव्हिंग आहे ती वाढवून पण आपण जास्त गुंतवणूक करू शकतो. आणि एस-आय-पीचं जे फीचर आहे जे आपण वापरलं तर त्याचा जो फायदा आहे त्यापैकी एक फायदा हा आहे की आपण आपले जे बचतीच्या सवयी तिला चांगलं डेव्हलप करू शकतो. हा एक महत्वाचा फायदा म्हणू शकतो. आता तुम्ही म्हणाल की सर सगळं ठीक आहे पण आता हे सगळं बूस्टर किंवा हे करायचं कसं? अं, याच्यासाठी काय करायला लागेल किंवा कसं ते होऊ शकतं याबद्दल आपण आज थोड्याशा काही गोष्टी जाणून घेऊ. याच्यात मी तुम्हाला काही बेसिक गोष्ट इथे डिस्कस करतोय. बाकीचे जे डिटेल मध्ये आपण याचे जे पर्याय किंवा कसं करायचं ते पुढे किंवा नंतर आपण बघूया. आता जर तुम्ही असे व्यक्ती असाल ज्यांचं जे इन्कम आहे ते दरवर्षी किती वाढेल, किती प्रमाणामध्ये वाढेल याचा जर तुम्हाला अंदाज असेल किंवा रेग्युलर तुमच्या इन्कम मध्ये वाढ होणार आहे असं तुम्हाला जर माहिती असेल किंवा होत असेल तर अशा व्यक्तींसाठी रेग्युलर बूस्टर हा एक पर्याय असू शकतो. काही व्यक्ती असे असतील की ज्यांचं जे इन्कम आहे ते फ्लक्च्युएटिंग असेल, कधी जास्त कधी कमी. तर त्यांना माहिती नाही की त्यांचं पुढच्या वर्षी किती इन्कम वाढणार आहे किंवा नाही वाढणार आहे.
आणि आजचा जे काही इन्कम आहे त्याच्यामध्ये काही चेंजेस होतील असं त्यांना जर वाटत असेल तर अशा व्यक्तींसाठी वन टाइम बुस्टर हा एक पर्याय असू शकतो. आणि काही लोक असे असतील की ज्यांना कदाचित दोन्ही पर्यायाचं कॉम्बिनेशन त्यांना चालू शकतं आणि ते दोन्ही पर्यायला सहजासहजी पूर्ण करू शकतात. तर तशा लोकांनी बुस्टरचा जो पर्याय तो कंबाईन वापरला तरी चालेल. आता बूस्टर करताना आपल्याला काही स्टेप्स फॉलो करायचे आहेत. त्यातल्या 5 महत्वाच्या स्टेप्स इथे आपण बघूया. पहिला जो स्टेप आहे तो म्हणजे स्मॉल बिगिनिंग किंवा छोटी सुरुवात. आता याचा अर्थ काय? मित्रांनो, मी बरेच वेळेस बघितलंय किंवा एक उदाहरण आपण बघू शकतो आणि कदाचित तुमच्या बाबतीत किंवा आसपास तुम्ही बघाल तर कदाचित ते तसं झालेलं पण असेल. समजा एक व्यक्ती ए आहे आणि एक व्यक्ती बी आहे. आता ए व्यक्तीने समजा 10 वर्षापूर्वी एसआयपी सुरू केली आणि आज समजा त्याची जी काही एसआयपीची जी गुंतवणूक आहे त्याची व्हॅल्यू समजा 10 लाख आहे, 20 लाख आहे. आता दुसरा जो व्यक्ती आहे हा ए व्यक्ती बी व्यक्तीला भेटतो आणि मग बी व्यक्तीला एसआयपी संदर्भात काही माहिती कळते आणि मग त्यांना इच्छा होते की आपण पण काहीतरी गुंतवणूक सुरू करावी. तर मग अशा परिस्थितीमध्ये जेव्हा बी व्यक्ती हा गुंतवणूक सुरू करतो तेव्हा तो काय विचार करतो की बहुतेक वेळेस असं होऊ शकतं की त्यांना असं वाटेल की ए व्यक्तीने इतक्या आधी गुंतवणूक सुरू केली आहे आणि मी खूप उशिरा सुरू करतोय. तर त्या कारणामुळे कदाचित मला 1,000 रुपये एस आय पी सुरू करणं बरोबर नाही. कदाचित माझी क्षमता असेल तर मी 5,000 रुपयाची जरी एस आय पी सुरू करायला पाहिजे. मग ते असा विचार करतील की मी 5,000ची एसआयपी सुरू करेल जेणेकरून हे जे हे व्यक्तीचे जे 20 लाख बनले तर माझे पण लवकर लवकर एक चांगला फंड माझा बनू शकेल. पण वास्तविक मध्ये असं होत नाही. तरी सुद्धा समजा त्यांनी सुरुवात केली तर असं आपण बघू शकतो की बरेच लोक प्रमाणापेक्षा जास्त अमाऊंटची एसआयपी सुरू करतात की त्यांना लवकर खूप फास्ट गोष्टी करायच्या असतात आणि त्यांना असं वाटतं की आपल्याला खूप लेट झालंय आणि आपण मागे पडलोय तर आपण ती जी गॅप आहे ती लवकर लवकर भरून पडेल. मग अशा व्यक्तीने जर एसआयपी सुरू केली जास्त रक्कम करून किंवा न झेपणारी रक्कम करून तर पुढे काय होतं की पुढे बहुतेक वेळेस ही जी एसआयपी ही बंद पडते किंवा कॅन्सल होऊन जाते. मग आपण जे काही केलं सुरुवात केली त्याचा काही फायदा राहत नाही. त्यामुळे सर्वात महत्वाची गोष्ट काय असते की तुम्ही सुरुवात छोटी करा, हरकत नाहीये. याच्यामध्ये एक महत्वाची गोष्ट असते ती म्हणजे सातत्य. आणि सातत्य ही वस्तू अशी आहे जी आपल्याला प्रत्येक क्षेत्रामध्ये खूप जास्त महत्वाची आहे. आपण व्यायाम करत असाल तर आपल्याला माहिती आहे की एक दिवस व्यायाम करून खूप जास्त व्यायाम करून आपल्याला परिणाम भेटणार नाही. आपल्याला रेग्युलर व्यायाम केला तर त्याचा परिणाम लॉंग टर्म मध्ये जाणवतो. आणि ती गोष्ट अभ्यासाच्या बाबतीत पण असू शकते की आपल्याला अभ्यास करायचा तर एक दिवसात आपण सर्व अभ्यास काही पूर्ण करू शकत नाही. त्याच्यासाठी आपल्याला एक कन्सिस्टन्सी ठेवायला लागते आणि ती कन्सिस्टन्सी ठेवल्यानंतरच कदाचित आपल्याला जो अभ्यास करायचा तो चांगल्या रीतीने करता येतो. तर हीच गोष्ट गुंतवणुकीच्या बाबतीत पण आहे. तुम्हाला सुरुवात तुम्ही कशी पण करा, तुम्हाला झेपेल एवढीच तुम्ही करायला पाहिजे. आणि ती करताना महत्वाचा उद्देश काय ठेवायला पाहिजे की त्याची कन्सिस्टन्सी पुढे कशी राहील किंवा नाही राहील हे पहिले तुम्हाला कन्सिडर करायला लागेल. मग त्या बेसिसवरती तुम्हाला ती अमाऊंट ठरवायला लागेल की ही जी काही अमाऊंट आहे ही मी कन्सिस्टन्टली कायमस्वरूपी किंवा जास्तीत जास्त काळ मी चालवू शकतो. तर ते जास्त महत्वाचं आहे आणि ही सर्वात महत्वाची पहिली स्टेप आहे. तर एसआयपीची जी बूस्टर पद्धत आहे किंवा आपल्याला एसआयपी बूस्ट करायची त्याच्यामध्ये जसं मी तुम्हाला सांगितलं की तुम्हाला समजा तुम्ही रेग्युलर करणारे असाल तर ही एसआयपी बूस्ट करताना जी सुरुवात आहे किंवा काय म्हणतो ना आपण किती प्रमाणामध्ये ती एसआयपी बूस्ट करायला पाहिजे तर ते जे बूस्ट जे प्रमाण आहे ते जर आपण असं ठेवलं की जे आपल्याला परवडेल आणि जे आपल्याला देता येईल किंवा करता येईल तर ही जी कन्सिस्टन्सी तुम्हाला जास्त काळ मिळू शकते आणि त्याचा परिणाम तुम्हाला नंतर त्याप्रमाणे भेटू शकतो. त्यामुळे एक बूस्टर तुम्ही जर त्याची करत असाल किंवा बूस्ट एसआयपी जर करत असाल तर त्या केसमध्ये तुम्हाला रेग्युलर कसं होईल ते तुम्हाला बघायचंय. रेग्युलर जर तुम्ही एसआयपी बूस्टर करणार असाल तर तीची जी रक्कम आहे ती तुम्हाला देतील एवढी तुम्ही ठेवली तर तिचा परिणाम जास्त चांगल्या रीतीने जाणू शकतो. किंवा सुरुवात तुम्ही छोट्याने केली नंतर मग ती जो एसआयपीचं जे बूस्टिंग आहे किंवा बूस्टर डोस आहे एसआयपीचा तो हळूहळू तुम्ही वाढवत गेले तर त्याचा परिणाम जास्त चांगला लागू तुम्हाला भेटू शकतो. तर हा एक महत्वाचा पॉईंट इथे आपल्याला एसआयपीचे जे बूस्टर करण्याची पद्धत आहे त्याच्यामध्ये लक्षात घेणं जास्त गरजेचं आहे. आता तुम्ही एसआयपी बूस्टर जसं मी तुम्हाला सांगितलं हा रेग्युलर लोकांसाठी तुम्ही
वापरू शकता. जे व्यक्तींचं इन्कम कदाचित रेग्युलरली वाढणार आहे किंवा किती प्रमाणात वाढणार आहे त्याचा एक अंदाज त्यांना आहे, असे लोक या पद्धतीचा अवलंब करू शकतात. आता दुसरे लोक असे असतील की जे म्हणतील की सर आमचं इन्कम फ्लक्च्युएटिंग आहे, आमचं इन्कम किती व्हॅल्यू कसं आहे आम्हाला माहित नाही, तर मग तशा व्यक्तींसाठी स्टेप नंबर 2 कामाला येऊ शकते. अर्थात जे रेग्युलर बूस्ट करणारे SIP ते सुद्धा या पद्धतीचा वापर अधूनमधून करू शकतात. तर तुमचं जर कॅटेगरी तुमचा जो कॅटेगरी आहे, तुमचं अशी कॅटेगरी असेल इन्कमची की ज्याच्यामध्ये तुमचे इन्कम फ्लक्च्युएट होत असते आणि रेग्युलर नसते, तर अशा व्यक्तींनी काय करायला पाहिजे, तर अशा व्यक्तींनी जेव्हा त्यांना मार्केटचे जे चढ उतार आहे ते भेटतील किंवा चढ उतार अनुभवतील किंवा चढ उताराची संधी जेव्हा त्यांना भेटेल तेव्हा तेव्हा त्यांनी त्या संधीचा फायदा घ्यायला पाहिजे. खास करून उताराचे जेव्हा जेव्हा मार्केट पडतात किंवा खाली येतात तेव्हा अशा व्यक्तींनी जे पण शक्य असेल ते बूस्टर डोस आपल्या SIP मध्ये ऍड करायला पाहिजे. आणि जी जी काही बूस्ट करण्याची जी पद्धत आहे तिचा जास्तीत जास्त परिणाम त्यांनी घ्यायला पाहिजे. उदाहरण द्यायचं झालं तर समजा तुमच्या SIPचा चालू महिन्याचा जो युनिटचा रेट आहे समजा 10 रुपये, 10 रुपयाने तुम्हाला युनिट मिळाले, नंतर मार्केट पडला आणि तो रेट त्याच महिन्यामध्ये 8 रुपये झाला. आणि जर तुमच्याकडे पैसे असतील तर तुम्ही तुम्ही एक बूस्टर डोस ऍड करायला पाहिजे की एक बूस्टर डोस वन टाइम करायला पाहिजे आणि 8 रुपयाने तुम्ही ते ऍडिशनल SIPचे त्या स्कीमचे युनिट घ्यायला पाहिजे, जेणेकरून तुम्ही हे जे मार्केट पडलंय त्याच्यामुळे त्या युनिटचा रेट कमी आला आणि तुम्हाला 2 रुपये स्वस्तात मिळतं, ते तुम्ही ती संधी तुम्ही काय म्हणतो कॅच केली पाहिजे, त्या संधीचा फायदा तुम्ही घ्यायला पाहिजे. तर मार्केट जेव्हा जेव्हा खालीवर होत राहील, विशेषतः खाली जात राहील, तेव्हा तेव्हा तुम्ही वन टाइम बूस्टर डोस वापरून तुम्ही तुमचे जे युनिट आहे ते जास्तीत जास्त प्रमाणामध्ये वाढू शकता आणि तुमचा जो सरासरी ऍव्हरेज रेट आहे तो चांगला करू शकता. पुढची तिसरी स्टेप जी आहे ती म्हणजे तुमचे फायनान्सकडे लक्ष देणं गरजेचं आहे. तुमचं जे काही इन्कम आहे त्याच्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. आता या स्टेपचा फायदा तुम्ही कसा करू शकताय, जर तुमचं सॅलरीड असाल, तुमचा काय म्हणतात त्याला नोकरी असेल आणि तुमचं इन्कम रेग्युलर असेल आणि या इन्कमच्या दरम्यान समजा तुम्हाला ऍडिशनल काही अमाऊंट दिली गेली, समजा इन्सेंटिव्ह तुम्हाला मिळाले किंवा काही बोनस वगैरे आला, तर हा जो काही एक्स्ट्रा तुम्हाला वाढ मिळणार या वाढीचा फायदा तुम्ही तुमची SIP किंवा तुमच्या इन्व्हेस्टमेंटला बूस्ट करण्यासाठी नक्कीच करू शकताय. तुमचा जर बिझनेस असेल किंवा तुमचं इन्कम फ्लक्च्युएटिंग असेल पण एखाद्या महिन्यात चांगला बिझनेस झाला आणि तुमचं ओव्हरऑल इन्कम वाढलं, तर हे जे काही वाढीव इन्कम आहे हे तुम्ही बूस्टर डोस साठी वापरू शकताय. अशा पद्धतीने आपल्याला जेव्हा जेव्हा काही एक्स्ट्रा इन्कम होईल किंवा जास्त पैसा आपल्याकडे येईल तेव्हा तेव्हा आपण ते प्रॉपर ठिकाणी बूस्ट करून त्याचा वापर केला तर तुमचं ओव्हरऑल परिणाम नक्कीच चांगला भेटू शकतो. खास करून विशेषतः जर तुम्ही गव्हर्नमेंट सर्वंट असाल तर गव्हर्नमेंट सर्वंट किंवा गव्हर्नमेंट एम्प्लॉईला माहिती असतं की साधारणपणे त्यांच्या इन्कम मध्ये किती वाढ होणार आहे, कधी होणार आहे, एक अंदाज तरी असतो. त्यामुळे मग त्याचे लोक या बूस्टरचा नक्कीच फायदा घेऊ शकतात आणि चांगल्याचा चांगला फंड ते बनवू शकतात. सॅलरीड लोकांना हे कदाचित थोडं सोपं असेल आणि ज्यांचं इन्कम फ्लक्च्युएटिंग आहे त्या लोकांना कदाचित तेवढं रेग्युलरली करता नाही येणार, पण जेव्हा केव्हा त्यांना शक्य होईल, जेव्हा केव्हा त्यांना एक्स्ट्रा काही रक्कम अवेलेबल होईल तेव्हा ती बूस्टरचा वापर करून त्यांनी बूस्टर SIP नक्कीच बूस्ट करायला पाहिजे, जेणेकरून त्यांचे पण आर्थिक उद्दिष्ट लवकर लवकर आणि चांगल्या रीतीने पूर्ण करता येईल. पुढची स्टेप ती म्हणजे फ्रिक्वेंट चेंजेस नको. याचा अर्थ काय होता, आता आपण बघितले किंवा कदाचित आपल्या सोबत पण असं झालं असावं की जेव्हा आपण एखादी SIP किंवा गुंतवणूक सुरू केली आणि 1 वर्ष झालंय, 1.5 वर्ष झालंय, 2 वर्ष झालंय, तर आपण कम्पेअर करतो हे स्कीमचे आणि बी स्कीमचे. कदाचित असं होतं की आपण निवडलेली जी ए स्कीम आहे हिचा परफॉर्मन्स आपल्याला त्या कालावधीसाठी चांगला वाटत नाही, पण त्या तुलनेमध्ये बीचा परफॉर्मन्स आपल्याला जास्त चांगला वाटतो. मग आपण काय करतो, ए मधून बी मध्ये जातो, काही पिरियड जातो आणि नंतर मग आपल्याला असं लक्षात येतं की ही जी काही बी स्कीम आहे ही ए पेक्षा चांगली परफॉर्मन्स करत होती पण सी पेक्षा ती चांगलं परफॉर्मन्स नाही करायचं. मग आपण काय करतो, डी मधून सी मध्ये जातो की आपल्याला असं वाटतं की डी डी पेक्षा सीचा परफॉर्मन्स चांगला आहे, तर मग आपल्याला चांगले रिटर्न बनवण्यासाठी सी मध्ये जायला पाहिजे.
तर असं करून आपण सी मध्ये जातो. परत काही काळ गेल्यानंतर आपल्याला असं लक्षात येतं, अरे सी बी पेक्षा पण नाही चांगली करते आणि ए पेक्षा पण नाही चांगली करते, उलट ए आता जास्त चांगली करते. मग काय आपण परत ए मध्ये येणार का? तर हे जे काही पद्धती आहेत किंवा या ज्या काही गोष्टी आहेत, ज्याला आपण फ्रिक्वेंट चेंजेस म्हणतो किंवा सारखे बदल, हे आपल्याला जे काही आपण बुस्ट एसआयपी करणार किंवा बुस्टर बुस्ट देणार एसआयपीला, त्यामध्ये ते चुकीचे ठरू शकतात आणि त्यांनी आपलं ओव्हरऑल जे उद्देश आहे त्याच्यावर परिणाम होऊ शकतोय. तर तुम्हाला या गोष्टी टाळायला पाहिजे, असं तुम्ही करायला नाही पाहिजे. आता काय होतंय जनरली माझं जे ऑब्झर्वेशन आहे ते त्यावरून मी तुम्हाला सांगू शकतो की कसं असतं, ज्याचं त्याचं ते एक्सपर्टीज असतं. पण जनरली आता होतं काय की इंटरनेट किंवा अ, बाकीचे मीडियामधून किंवा व्हॉट्सअप किंवा सोशल मीडियामधून तुम्हाला कंटिन्यू नवीन नवीन इन्फॉर्मेशन मिळत असते. तुम्ही नवीन नवीन व्हिडिओ कदाचित पाहत असता आणि मग त्यामध्ये कसं होतं की जेव्हा आपण एखादा फंडचे व्हिडिओ बघतो आणि त्याच्यात सांगितलं जातं की या फंडनी एका वर्षात एवढं रिटर्न दिलं किंवा कमी वेळात जास्त रिटर्न दिलं, तेव्हा साहजिकच आपलं मन विचलित होतं आणि मग आपण विचार करायला लागतो, अरे आपण जो निवडलाय तो कदाचित एवढा चांगला नाहीये. मग आपण हा जो फंड सांगितलेला याच्यामध्ये जाऊया, असं होतं. पण ही सर्वात मोठी चूक असते आणि हे न व्हायला पाहिजे असेल तर यासाठी काय हवंय, तर यासाठी काय होतंय, सगळे डिसिजन आपण स्वतः घेतोय ना. आपण आपलं जे क्षेत्र आहे, आपण एखाद्या क्षेत्रामध्ये समजा आपण डॉक्टर आहोत आणि आपण त्या क्षेत्रामध्ये एक्सपर्ट आहोत, त्याबद्दल काही वादच नाहीये. पण मग जेव्हा आपण डॉक्टर म्हणून आपल्या क्षेत्रामध्ये एक्सपर्ट आहोत, तर मग आपण प्रत्येक क्षेत्रामध्ये कदाचित एक्सपर्ट नाही होऊ शकत. आपण होऊ कधी शकतो त्या क्षेत्रामध्ये एक्सपर्ट जर आपल्याला तेवढा पुरेसा अनुभव मिळाला, तेवढं नॉलेज असलं, तेवढे स्किल्स असले, तर कदाचित आपण त्या क्षेत्रामध्ये पण यशस्वी किंवा एक्सपर्ट होऊ शकतो. पण सर्वांना ते जमत नाही आणि बहुतेक वेळेस काय होतं, आपण आपल्याला असं वाटतं की आपण आपल्या क्षेत्रात एक्सपर्ट आहे म्हणजे आपण फायनान्समध्ये पण कदाचित तेवढा एक्सपर्ट होऊ शकतो किंवा काही आर्टिकल्स वाचले, काही व्हिडिओ बघितले किंवा त्यांनी जे सांगितलं ते आपण ऐकलं म्हणजे आपण एक्सपर्ट झालो. तर असं होत नाही. फायनान्सच्या बाबतीत हे एकदम चुकीचं आहे आणि असं समज आल्यामुळे काय होतं, बरेच गुंतवणूकदार मी बघितले ते सारखे एकच स्कीम म्हणून दुसऱ्या स्कीम मध्ये, दुसऱ्या स्कीम म्हणून तिसऱ्या स्कीम मध्ये फिरत राहतात आणि ओव्हरऑल त्यांना जे अपेक्षित त्याचा परफॉर्मन्स आहे हा कुठेच भेटत नाही आणि त्यांचं खूप जास्त प्रमाणामध्ये नुकसान होतं. तर तुम्हाला ही गोष्ट टाळायची असेल तर यासाठी काय करता येईल, तर याच्यासाठी जो पुढचा जो पॉईंट आहे तो खूप महत्वाचा आहे, ते म्हणजे राईट गायडन्स. स्टेप 5 ही सर्वात महत्वाची स्टेप आहे. जर ही स्टेप तुमच्याकडे तुम्ही आधीच्या कोणत्याही स्टेप जरी तुम्हाला नाही जमल्या, तर कमीत कमी तुम्हाला ही एक स्टेप समजून ही जरी फॉलो केली तरी तुमचं ओव्हरऑल जो परफॉर्मन्स आहे किंवा तुम्हाला मिळणारा जो अपेक्षित परफॉर्मन्स आहे तो खूप जास्त चांगला असू शकतो. राईट गायडन्स इज मस्ट. आपण बघतो तुम्ही जर डॉक्टर असाल तर तुम्ही कुठेतरी शिकले किंवा तुम्ही अभ्यास केलाय, तुम्ही प्रॅक्टिस केली, तुम्ही अनुभव घेतला आणि त्याच्यानंतर मग आज तुम्ही एवढ्या चांगल्या रीतीने काम करू शकताय. तुम्ही इंजिनियर असाल किंवा तुम्ही आर्टिस्ट असाल किंवा तुम्ही ऍक्टर असाल, तर तुम्ही असाल किंवा इव्हन तुम्ही स्पोर्ट्समन का असे ना, ते पण तुम्ही असाल, त्याच्या मागे काय आहे तर त्याच्या मागे तुम्ही डेडिकेटेडली टाइम दिलाय त्या गोष्टीसाठी, ती वस्तू जास्त चांगले ते समजून घेतली, त्या पर्टिक्युलर क्षेत्रामध्ये तुम्ही तुमचं अनुभव वाढवलेला आहे, नॉलेज वाढवलेलं आहे, तुम्ही तेवढे स्किल झालेले आहेत आणि त्यानंतर मग आज तुम्ही दुसऱ्याला किंवा आज तुम्ही त्या पद्धतीचे रिझल्ट तुम्ही देऊ शकत आहात. तर ही गोष्ट तुम्हाला लक्षात घ्यायला पाहिजे की जसं एखाद्या चांगल्या स्पोर्ट्समनला नुसतं चांगला स्पोर्ट्समन असून भागत नाही, पण त्याला चांगला एक कोच पण हवा आहे. एखादा ऍक्टर चांगला असेल तर त्याला नुसतं तो स्वतः ऍक्टर चांगला आहे ही गोष्ट बरोबर आहे, पण त्याला त्याच्याकडून चांगली ऍक्टिंग करून घेणारा डायरेक्टर पण तेवढाच महत्वाचा आहे. एखादा स्पोर्ट्समन असेल तर त्याला ही तीच गोष्ट लागू आहे. एखादा विद्यार्थी असेल तर त्याला ही गोष्ट लागू आहे की विद्यार्थी हुशार आहे, पण त्याची जी काही नॉलेज आहे किंवा त्याच्यामध्ये जे स्किल आहे त्याचा पुरेपूर आणि चांगल्या रीतीने वापर कुठे होईल, कसा होईल आणि काय त्यांनी केलं पाहिजे, हे जे मार्गदर्शन आहे एक चांगला शिक्षकच देऊ शकतो. आणि जर चांगल्या शिक्षकांनी दिलेलं जे मार्गदर्शन आहे जर त्यांनी प्रॉपरली अंमलबजावणी केली तर नक्कीच त्याच्या ओव्हरऑल रिझल्ट मध्ये तेवढा चांगल्या प्रमाणामध्ये इफेक्ट जाणवेल. आणि हे आपण तुम्ही पॅरेंट असाल तर तुम्ही बघितलंय तुमच्या शाळेतले शिक्षकांच्या
मार्गदर्शनामुळे तुमच्या मुलांमध्ये कसा बदल होतोय किंवा किती इम्प्रुव्हमेंट होते, किंवा तुम्ही एखाद्या ठिकाणी एम्प्लॉय असाल तर तिथे तुम्हाला जे ट्रेनिंग दिले जाते, तिथे तुम्हाला जे पोस्ट गायडन्स देतात, त्याच्यामुळे तुमच्या जे काही ओव्हरऑल रिझल्ट आहे किंवा तुमची जी कामाची जी प्रॉडक्टिव्हिटी त्याच्यामध्ये कसा फरक पडतो, किती प्रमाण पडतोय, हे सगळं तुम्ही अनुभवलं असेल. तर राईट गायडन्स हा खूप महत्वाचा पॉईंट आहे, जो तुम्हाला कंपल्सरी लक्षात घेणं गरजेचं आहे. दुसरं एसआयपी किंवा कोणत्याही सरासरी म्युच्युअल फंडच्या कोणत्याही गुंतवणुकीच्या संदर्भात. आता याच्यामध्ये अजून एक महत्वाचा पॉइंट कदाचित तुमच्या मनात येत असेल की हे गायडन्स घ्यायचं कसं. आम्ही ऑनलाईन काही मार्गदर्शन घेत असतो, तर हे व्यवस्थित आहे का, ऑनलाईन व्हिडिओज बघतोय किंवा ऑनलाईन काही आर्टिकल्स बघतोय, ऑनलाईन काही टीव्ही मधले काही प्रोग्राम्स आम्ही बघतोय, तर त्याच्याने आम्हाला पुरेसं गायडन्स भेटेल का. तर कदाचित माझं वैयक्तिक अनुभव असा असेल की ऑनलाईन तुम्हाला काही ना काही जे पण काही मिळेल कदाचित ते कुठेतरी कमी असेल किंवा त्याच्यामध्ये काहीतरी त्रुटी राहू शकतात, काहीतरी लिमिटेशन असू शकतात. ते जर का तुमचं ऑफलाईन असेल तर त्याच्यात तुम्हाला जास्त चांगला परिणाम मिळू शकतो. किंवा कमीत कमी त्याला ऑनलाईन प्रत्यक्ष भेटायलाच पाहिजे असं पण काही जरूर नाही, पण वन ऑन वन जे कम्युनिकेशन आपण जे म्हणतो, इंटरॅक्शन, ती जास्त महत्वाची आहे तुमच्या प्रत्येक डिसिजनच्या बाबतीमध्ये. जेव्हा आपण आपल्या मुलाची शाळेमध्ये जातो, ओपन हाऊस असेल किंवा काहीतरी अॅन्युअल रिझल्ट असतील, तेव्हा आपण त्या टीचरशी डिस्कस करतो, ते आपल्याला शेअर करतात आपल्या मुलाबद्दलचा फीडबॅक बनवून येऊन त्यांचा अनुभव शेअर करतो, त्याप्रमाणे आपण त्याच्यामध्ये बदल करतो, तर त्याने खूप जास्त फरक पडतो. अशीच गोष्ट तुम्ही जेव्हा अनुभव घेतायत, एखाद्या व्यक्तीचा अनुभव त्यांनी जे सांगितलं ते तुम्ही ऐकतायत आणि शिकतायत त्या अनुभवातून, तेव्हा वन ऑन वन काय मार्गदर्शन हे खूप जास्त महत्वाचं आहे. तर तुम्ही जे काही गायडन्स मिळाल तो वन ऑन वन असला तर त्याचा परिणाम खूप जास्त चांगल्या रीतीने होऊ शकतो, ज्याला आपण वैयक्तिक म्हणूया किंवा हँड होल्डिंग म्हणूया. हे खूप जास्त महत्वाचं आहे. आणि मी जे बघितलंय की कोरोना काळामध्ये जे पण गुंतवणूकदार होते आमचे, त्यांच्यामध्ये बरेच गुंतवणूकदार हे ऑनलाईन जे पण काही न्यूज दाखवल्या जायच्या टीव्हीवरती किंवा न्यूजपेपर मध्ये यायच्या, पेपरमध्ये छापून यायच्या किंवा त्यांच्या ऑफिसमध्ये चर्चा व्हायची आणि मग ते पॅनिक व्हायचे. ते पॅनिक होऊन जेव्हा माझ्याशी चर्चा व्हायची ते सांगायचे की आम्ही जे काही एसआयपी केलेली आहे तिला बंद करायची आहे किंवा मार्केट खूप पडतायत, आम्ही थांबूया, जे पण आम्ही आतापर्यंत गुंतवलेले ते आम्ही काढायची आमची इच्छा आहे, कारण टीव्हीवर सांगतात की अजून खाली जाईल असं सगळं ते ऐकायचे ते पॅनिक होऊन जायचे. मग अशा वेळेस आम्ही बऱ्याच लोकांना थांबवलेलं आहे, त्यांची जी काही गुंतवणूक आहे ती नुकसानीमध्ये काढण्या वाचून किंवा एसआयपी सुरू आहे तिला बंद करण्या वाचून. आणि त्याचा परिणाम कोरोना नंतर 2 वर्षानंतर किंवा 1.5 वर्षानंतर किंवा 3.5 वर्षानंतर त्यांना आज जो परिणाम आहे तो जाणवतो की तेव्हा ते थांबले, त्याच्यामुळे त्यांची जी गुंतवणूक त्याच्यामध्ये खूप चांगल्या प्रमाणामध्ये वाढ झालेली त्यांना दिसली आणि त्यांनी एसआयपी चालू ठेवल्यामुळे आज त्यांना खूप जास्त प्रमाणात त्याचा फायदा होतं. तर हे जरुरी आहे की तुम्हाला एक वैयक्तिक हँड होल्डिंग किंवा राईट मार्गदर्शन किंवा राईट गायडन्स त्याची जास्त महत्वाचं आहे. म्युच्युअल फंड मध्ये आजच्या तारखेला आपण आपल्या देशाच्या विचार केला समजा 40-50 ऍसेट मॅनेजमेंट कंपनीज आहेत आणि प्रत्येक कंपनीच्या साधारणपणे 100-200 तरी स्कीम्स असतील. मग त्यामध्ये तुमच्यासाठी कोणती स्कीम योग्य किंवा कोणत्या स्कीमला बूस्ट करायला पाहिजे, कोणत्याला नाही करायला पाहिजे, किंवा बूस्ट करायचं तर कसं करायचं, किती करायचं आणि काय फ्रिक्वेन्सी करायचं, हे सगळं तुम्हाला समजणं गरजेचं आहे. आणि कदाचित सगळ्यांनाच ते समजेल असं काही जरूर नाही. ऑनलाईन काही प्लॅटफॉर्म्स मध्ये तुम्हाला एक स्टँडर्डाइज काही इन्स्ट्रक्शन दिलेले जातात आणि या ज्या इन्स्ट्रक्शन्स असतात किंवा हे जे काही स्टँडर्डाइज पोर्टफोलिओ म्हणू शकतो आपण, हे स्टँडर्डाइज असतं, हे कस्टमाइज नाही म्हणता येईल. तर ही म्हणजे थोडक्यात एखाद्या व्यक्तीला ए स्कीम चालू शकते, एखाद्या व्यक्तीला बी स्कीम चालू शकते, पण स्टँडर्डाइज किंवा ऑनलाईन प्लॅटफॉर्म मध्ये जनरली काय होतं की एकाच व्यक्तीला एकच स्कीम किंवा सगळ्या व्यक्तीला एकच स्कीम दिली जाते. तर हे चुकीचं आहे, याला आपण कस्टमायझेशन नाही म्हणू शकत. आणि आजचा जमाना हा कस्टमायझेशनचा आहे. आता जेव्हा तुम्ही बघितलं असेल, आपण आजकाल बघतो की ज्या पद्धतीने लग्न होतात, इव्हेंट्स होतात, त्यामध्ये तुमच्या घरामध्ये कदाचित इव्हेंट झालेले असतील किंवा तुम्ही पाहिलं असेल, एखादा फोटोग्राफर जो आहे तो आज 1 लाख, 1.5 लाख, 2 लाख रुपये चार्ज करतो. ते कशासाठी चार्ज करतो? तो तुम्हाला कस्टमाइज देतोय, तो तुम्हाला सगळं हँड होल्डिंग देतोय, तो तुम्हाला कसं बसायचं, काय ड्रेस घालायचा, कसं पोज द्यायची,
हे सगळ्यांचं गायडन्स तुम्हाला देतो आणि त्याच्यासाठी तुम्ही त्याला एवढे पैसे देत आहात. नाहीतर वाटतं नुसतं फोटो काढायचे, साधे फोटो काढायचे इव्हेंटचे किंवा ते त्याच्यासाठी एवढे पैसे द्यायची गरजच नाहीये ना. आपण जे ड्रेस घेतो किंवा आजकाल डिझायनर ड्रेसचा ट्रेंड आहे, तर डिझायनर ड्रेसचा एक आहे की ते नॉर्मल ड्रेसपेक्षा कितीतरी पटीने महाग असतात, पण आपण ते का घेतो? कारण ते कस्टमाइज असतात. ते आपल्या बॉडीला अनुसरून, आपल्या पर्सनॅलिटीला अनुसरून किंवा आपले ओव्हरऑल काय म्हणतात स्किन टोन कसं आहे, आपला रंग कसा आहे, याला अनुसरून ते बनवलं जातं आणि त्याच्यासाठी आपण जास्त पैसे देतो. तिथे आपण हा विचार नाही करत की अरे मी एवढे पैसे देतोय तर एवढे पैसे द्यायची काय गरज आहे, जर मला नॉर्मल ड्रेस हा कमी पैशामध्ये मिळतो तिथे माझे एवढे पैसे वाचणार, तरी आपण तिथे तो विचार करत नाही, कारण आपलं कस्टमायझेशन हवं, आपल्याला एक स्पेशल काहीतरी हवं. मग जर ऑनलाईन मध्ये जर तुम्हाला असं ते सांगत असतील की ऑनलाईन तुम्ही करा आणि तुमचे एवढे पैसे वाचतील, इतके पैसे वाचतील आणि तुम्ही एवढं कमिशन सेव्ह करा वगैरे वगैरे, तर त्याचा काही यूज नाही. कारण आपण गुंतवणूक काय आपले पैसे वाचवण्यासाठी नाही करत, आपण गुंतवणूक जी करतोय ते आपले आर्थिक उद्दिष्ट व्यवस्थितरित्या पूर्ण झाले पाहिजे, अचीव झाले पाहिजे, यासाठी आपण करतोय. आपल्याला प्रॉफिट झाला पाहिजे, आपल्याला चांगले रिटर्न आलं पाहिजे, यासाठी करतोय. मग यासाठी आपल्याला 2 पैसे जास्त द्यायला लागले तर काय हरकत आहे ना. आपण सगळ्या बाबतीत हा विचार नाही करत, तर प्रत्येक गोष्टीसाठी आपण एक्स्ट्रा पैसे देतो कारण आपल्याला स्पेशल काहीतरी हवं असतं. जेव्हा आपण बाकीच्या गोष्टींसाठी एक्स्ट्रा पैसे देतो, आपण जर डॉक्टर आहे तर आपण समजा दुसरे डॉक्टर समजा 100 रुपये घेत असतील, आपण 500 रुपये घेतो, काही सर्जन मे बी 1000 घेतात, काही जण 2000 घेतात. ते का बरं घेतात आणि लोक त्यांना का बरं देतात? ते त्यांना एक स्पेशलाइज सर्व्हिस पाहिजे असते, स्पेशलायझेशन नाव असतं, म्हणून मग ते बाकीच्यांपेक्षा जास्त देतात. तर तिथे तो पैसा वाचवायचा विचार करत नाही, कारण त्यांना रिझल्ट हवे असतात. आणि हीच गोष्ट तुम्हाला लक्षात घ्यायला पाहिजे, जेव्हा तुम्ही म्युच्युअल फंड मध्ये कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करताय तेव्हा तुम्हाला एक प्रॉपर गायडन्स खूप महत्वाचा आहे. त्याच्यासाठी तुम्ही पैसे वाचून ते तुम्ही तुमचं गोल साध्य कराल असं व्हायची शक्यता खूप लिमिटेड आहे. त्यामुळे त्या भानगडीत न पडता सरळ सरळ तुम्ही चांगलं मार्गदर्शन निवडणे हे कधी पण चांगलं असतं. आता आतापर्यंत आपण बघितलं की बुस्टर एसआयपी स्टेप्स काय किंवा बुस्टर एसआयपी म्हणजे काय किंवा त्याचे काय फायदे होऊ शकतात. आता इथे आपण बघतोय की बुस्टर एसआयपी काय फरक पडू शकतो. तर इथे तुम्ही बघत आहात ही रेग्युलर एसआयपी आहे किंवा नॉर्मल एसआयपी आणि इकडे बाजूला आहे ती बुस्टर एसआयपी. आता ही जी बुस्टर एसआयपी याच्यामध्ये काय झालं, तर याच्यामध्ये 500 रुपयांनी आपण वाढवत गेलेलो दर महिन्याच्या. आता इथे आपण 500 रुपयांनी वाढ केल्यामुळे काय फरक पडतोय तो इथे तुम्हाला दिसू शकतोय की नॉर्मल रेग्युलर एसआयपी मध्ये इतकी 5 महिन्यांची जी फंडची जी व्हॅल्यू आहे ती साधारणपणे इथे 32,000 रुपये दिसतं. तेच आपण 500 रुपये दर महिन्याला वाढवल्यामुळे त्या फंडची जी व्हॅल्यू आहे ती 5 महिन्यानंतर जवळपास 36,000 रुपये, म्हणजे साधारणपणे जवळपास 4,300 रुपयाची वाढ इथे आपल्याला भेटते असते. तर या वाढीचा फायदा आपल्याला आपले गोल लवकर लवकर पूर्ण करण्यासाठी होऊ शकतो. तर अशा पद्धतीने बूस्टर एसआयपी किंवा म्युच्युअल फंड मधील गुंतवणुकीत ही बूस्ट करता येण्यात पाहिजे. तर मित्रांनो, बघितलं आपण की एसआयपी बूस्ट केल्यानंतर किंवा आपली गुंतवणूक बूस्ट केल्यानंतर काय काय फायदे होतात किंवा त्याच्या कोणत्या कोणत्या स्टेप्स आहेत आणि ते कसं करता येण्यासारखे आणि तुम्ही कसं करायला पाहिजे, त्यामध्ये महत्वाचे पॉईंट कोणते, हे सगळे तुम्ही आतापर्यंत पाहिले असेल. हे सगळं तुम्हाला कदाचित लक्षात येईल नाही येईल, पण माझं म्हणणं एकच राहील की कोणती पण स्टेप कदाचित तुम्ही तेवढ्या चांगल्या रीतीने जरी तुम्हाला लक्षात नाही आली तरी जी शेवटचा जो स्टेप आहे नंबर 5 किंवा स्टेप नंबर 5 ही नक्कीच तुम्ही लक्षात ठेवा आणि एक चांगलं गायडन्स किंवा मार्गदर्शन घेऊन तुम्ही त्या तुमचे जे काही आर्थिक उद्दिष्ट आहे त्यांना पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. मित्रांनो, या व्हिडिओ संदर्भात तुमचे काही फीडबॅक्स असतील, कमेंट्स असतील तर जरूर तुम्ही मला मेसेज करून कळू शकताय. आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत तुम्ही शेअर करा, तुमच्या फ्रेंड्स फॅमिलीला शेअर करा, जेणेकरून त्यांना पण हे जे काही बुस्टर एसआयपी आहे याबद्दल माहिती मिळू शकेल. त्यासोबतच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून जेव्हा जेव्हा आम्ही नवीन व्हिडिओ अपलोड करू तेव्हा तेव्हा त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, कारण ते दाबलेलं असेल तरच तुम्हाला ते नवीन व्हिडिओ अपलोड केल्याचं नोटिफिकेशन मिळेल. याबरोबरच आजच्या व्हिडिओमध्ये मराठी मुलीच्या एपिसोडमध्ये मी इथेच थांबतो. भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत जय हिंद.